ज्या समाजात स्त्री म्हणजे फक्त सावली होती, शिक्षण तिच्या नशिबात नव्हतं असं सांगितलं जायचं, त्या काळाच्या काळोखात एक स्त्री उभी राहिली. हातात ज्ञान, मनात क्रांती आणि डोळ्यात स्वप्न घेऊन. दगड मारले गेले, शेणफेक झाली, शब्दांनी जखमा केल्या, पण तरीही त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, शिक्षण थांबलं तर माणूस गुलामच राहतो. त्या चालत होत्या शाळेकडे, डोक्यावर पुस्तक नव्हे तर समाज बदलाचं ओझं घेऊन. जात पात, स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब या सगळ्या भिंती पाडण्यासाठी. स्त्रीला अक्षर ओळख करून देणं हा फक्त धडा नव्हता, तो स्वाभिमानाचा पहिला शब्द होता. मुलींना शिकवणं म्हणजे पिढ्यांना घडवणं आहे, हे त्या खूप आधी समजल्या होत्या. ज्या घरात मुलीला जन्म नकोसा वाटायचा, तिथे त्यांनी ज्ञानाचा प्रकाश पेटवला. ज्या समाजात विधवेला जगायचा अधिकार नव्हता, तिथे त्यांनी माणुसकीची शाळा उघडली. सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली क्रांती होत्या. त्यांच्या पावलांच्या खुणांवरूनच आज स्त्री स्वप्न पाहते, शिकते, लढते. आज जेव्हा एखादी मुलगी पुस्तक उघडते, तेव्हा इतिहास हसतो, कारण त्या प्रत्येक पानामागे सावित्रीबाई फुले उभ्या आहेत.